स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज गुरुवार आहे, आता 5:30 वाजलेत। आत्ता काकड आरती गेलो आहे, आता अभिषेकाचं तयारी आपल्याला करायचं आहे। तर सगळं काकड आरती वगैरे इथं झालं बघा। आता महाराजांचे सगळं वस्त्र वगैरे आणून ठेवायचे आणि बाकीचं आता अभिषेकाची तयारी चालू करतो मग। तर आत्ता सगळं आणून ठेवलो आहे स्वामींपाशी, जे जे अभिषेकाला लागतं ते सगळं। तर महाराजांचे वस्त्र आणि गरम पाणी महाराजांना सगळं आणून ठेवायचं झालंय। आता चालू करतो अभिषेक। तर आता तुळशी काढायला आलोय। तुळशी आणि बेल काढत असते रोज। तुळशीचं झाड येत आहे बघा, तुळशी काढून घेऊन जाऊ। जॉन्या तुळशी तर आता बेल काढू। पूर्ण अंधार आहे अजून, आत्ताशी 5:30 वाजलेत। तर चाफ्याचं पण झाड आहे, चाफ्याचं पण झाडाला चाफा झालं का बघू। चला हे चाफ्याचं झाड झालं नाहीत फुलं एक पण आज। चला बेल काढायला जाऊ आता। तर आता तुळशी बेल आणलोय, आणून ठेवलोय तुळशी बेल आणि फुलं। तर आता चालू करायचं अभिषेक। आज कोणीच नाही आहे अभिषेकाला, जास्त गर्दी नाही आहे आज। गुरुवारी गर्दी असतो पण आज गर्दी नाही आहे। बघू आता, आम्ही तर रोजच्याप्रमाणे आम्ही तर करणारच, कोण आले तर आले, नाही तर नाही। तर चला चालू करतो अभिषेक। तर आता आरती वगैरे करून सगळं नाश्ता वगैरे करून येऊन बसलो रूममध्ये। तर आतमध्ये मंदिरात फोटो आणि व्हिडिओज अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओ मी काढलं नाही अभिषेकाचं किंवा आरतीचं। तर तुम्हाला दाखवतो महाराजांना कसं सजवलं होतं ते, पण पहिलं काढलेले व्हिडिओ आहे तेच दाखवतो। आणि आता बघा, पहिला व्हिडिओ बघा। जीव हा तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था, तूच माय बाप आता, तूच एक करता। जीव हा तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था, तूच माय बाप। तर आत्ता जे व्हिडिओ बघितले त्याच्याप्रमाणे महाराजांना आज सजावट केलं होतं आम्ही। मंदिरात व्हिडिओ वगैरे अलाउड नाही, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे करत नाही मी, फक्त सकाळी एकच टाइम करतो। तर आता दुपारी 3 वाजलेत, आता जेवण वगैरे सगळं केलं। आता NCC पोरं चालले, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला लागलो। म्हणजे बघा, आता परेड आहे यांचं गुरुवारी आणि शुक्रवारी 2 दिवस असतो, बाकीच्या दिवशी यांचं काय परेड नसतंय, फक्त 2 दिवस जातात। आता संध्याकाळी गेले तर, आता म्हणजे दुपारी गेले तर डायरेक्ट संध्याकाळीच येतात त्यांनी। तर संध्याकाळपर्यंत आम्हीच असतो इथं म्हणतात, आणि बाकीचं आरतीची तयारी वगैरे आम्ही करून ठेवतो। आणि त्यांनी डायरेक्ट आल्यावर 6ला येतात, 6:30पर्यंत सगळं हातपाय धुवून डायरेक्ट मंदिरात येतात त्यांनी आरतीला। तर आता संध्याकाळचं आरतीची तयारी वगैरे करताना दाखवतो तुम्हाला। महाराजांना रोज विडा करतो आणि महाराजांना हुक्का देतो, त्याच्यासाठी कोळसा वगैरे ठेवायचं, ते रोजच करतो आम्ही। संध्याकाळी 6:30 ते 7:30पर्यंत आरती असते, संध्याकाळी दाखवतो तुम्हाला डायरेक्ट।